नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन शेळके द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे स्टेट परीक्षा होणार आहे आणि याच्या तयारीसाठी मागील अभियोग्यता चाचणी परीक्षा म्हणजे 2017 साली झालेल्या टेट परीक्षेतील प्रश्नपत्रिका क्रमांक 2 यामधील बुद्धिमत्ता चाचणी यातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि सोप्या ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे जो विचारला गेला होता 2017 साली प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मध्ये, खाली दिलेल्या अक्षरांच्या कलमात काही अक्षरे गहाळ केली आहेत, ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहेत। म्हणजेच हा प्रश्न आहे, या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहेत, काही अक्षरे यामधील गहाळ आहेत, तर ते आपल्याला शोधायचे आहे। बुद्धिमत्तामधील लयबद्ध अक्षरमाला यावरती हा प्रश्न आहे। हा प्रश्न कसा सोडवायचा असतो तो अतिशय सोपा आहे। सपोज मी हे परत लिहिलेलं आहे, आता यामध्ये आपल्याला गहाळ अंक शोधायचे असतात। लयबद्ध अक्षरमालेमध्ये एक ठराविक अक्षरगट पुन्हा पुन्हा किंवा वेगवेगळ्या क्रमाने लिहिलेला असतो, तो लय आपल्याला यामध्ये शोधायचा असतो। तर यामध्ये आपण पाहिलं की एकूण किती अक्षर आहेत, 3, 6, 9, 12 अक्षर आहेत। तर याचे आपण जर 3-3 चे गट केले तर काय होतं पाहूया। याला 3-3 च्या गटामध्ये डिवाइड केलेलं आहे। तर आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर माहिती नाही आहे, इथे तिसऱ्या क्रमांकाचा आहे, इथेही आहे, म्हणून आपण या ठिकाणी 3 नंबरला जर बी हे अक्षर घेतलं तर ए बी असा गट तयार होतो। मग या ठिकाणी देखील ए बी हा गट कंटिन्यू होईल, या ठिकाणी देखील ए बी हा गट कंटिन्यू होईल आणि या ठिकाणी देखील ए बी हा गट कंटिन्यू होईल। म्हणजेच काय, बी ए बी अशा प्रकारचं उत्तर आपलं असायला पाहिजे आणि ते आहे ऑप्शन क्रमांक 2 यामध्ये। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर देऊ शकत होतो। तर याचं उत्तर येईल आपलं ऑप्शन क्रमांक बी ए बी। ओके, जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, सूचना, या प्रत्येक प्रश्नामध्ये 2 विधानानंतर 2 निष्कर्ष येतात, ज्यांना 1 आणि 2 असे अंकित केले आहे। जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहा। तर हा प्रश्न वेन आकृती या घटकावर आधारित असा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा तर हे आपण आता पाहणार आहोत। तर प्रश्न काय, निवेदन आहे, सर्व महिला मंत्री आहेत, सर्व मंत्री साध्या आहेत। या प्रश्नांमध्ये 2 निवेदने दिलेली असतात, नंतर निष्कर्ष दिलेले असतात आणि हे त्याचे पर्याय असतात। यामध्ये कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। तर हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतो। यामध्ये या निवेदनाला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आकृतीमध्ये रूपांतरित केलं तर हा प्रश्न सोडवणं सोपं जातं। सर्व महिला मंत्री आहेत, याला आपण कसं मांडणार, सर्व महिला मंत्री आहेत तर सर्वच्या सर्व महिला, महिला हा गट आतील होईल, सर्व महिला, आणि बाहेरील गट होतो मंत्री, म्हणजे सर्वच्या सर्व महिला मंत्री या गटात समाविष्ट होतात। दुसरं, सर्व मंत्री साध्या आहेत, मंत्री म्हणजे बाहेरचा गट, सर्वचा सर्व मंत्री कसे आहेत, साध्या आहेत, साध्या आहेत। तर या पद्धतीने तुम्हाला याचं आकृतीत रूपांतर करायचं असतं। आता यानुसार निष्कर्ष काढलेत, हे कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत। पहिला निष्कर्ष, सर्व महिला साध्या आहेत, सर्व महिला साध्या आहेत। आपल्याला पहिला निष्कर्ष बरोबर द्यावा लागेल कारण सर्व हा आतला गट या मोठ्या गटामध्ये सामावलेला आहे। आता दुसरा निष्कर्ष अभ्यासूया, सर्व मंत्री साधे आहेत, सर्व मंत्री साधे आहेत। तर मंत्री हा गट साध्यामध्ये समाविष्ट होतो का, तर हा देखील समाविष्ट होतो, म्हणून दुसरा निष्कर्ष देखील बरोबर आहे। मग आपण पर्यायामध्ये बघूया, केवळ 1 निष्कर्ष निघतो, केवळ 2 निघतो। जर दोन्ही निष्कर्ष निघत आहेत, दोन्ही निष्कर्ष निघत असल्यास म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। हे खूप सोपे प्रश्न असतात, यासाठी थोडा सराव असणं गरजेचं आहे। आपण आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये असे खूप सारे प्रश्न सोडवून घेणार आहोत। जाऊया पुढील प्रश्नाकडे। प्रश्न आहे, खालील अक्षर संख्यांच्या व्यवस्थेचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा।
ही एक अक्षर आणि संख्यांची एक व्यवस्था दिलेली आहे, हिचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला प्रश्नाची उत्तरे द्यायची। वरील क्रम संदर्भात पुढील क्रमामध्ये खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक क्रम दिलेला आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला पर्याय येईल ते शोधायचं आहे। तर हा अतिशय सोपा प्रश्न असतो, तर याच्यात आपल्याला अगोदर क्रम समजून घ्यावं लागेल आणि मग पुढचं उत्तर सांगता येईल। तर इथं आहे BRC, तर यामध्ये बघूया बी नंतर आर किती नंबरला आलं 1 2 3 4 आणि सी त्याच्या पाठीमागचा अक्षर, म्हणजे बी नंतर 4 नंबर पुढे आणि त्याच्या पाठीमागे BRC। त्यानंतर 8MR, इथं 2 नंबरचा 8 आहे, 8 नंतर 4 नंबरला बरोबर M आला आणि त्याच्या पाठीमागचा अक्षर R, म्हणजे आपल्याला लक्षात आलं की त्या पुढचं 4 नंबरचं अक्षर घ्यायचं आणि मग 3 नंबरचं अक्षर घ्यायचं। त्यानंतर पुढचं बघा 49M, तर 4 नंतर बरोबर 4 नंबरला आलं 9 आणि त्याच्या पाठीमागे आलं M। आता यावरून आपण पुढं सहज उत्तर देऊ शकतो। तर आता आपल्याला 4 झाला, आता सी पासून स्टार्ट करायला लागेल। सी पासून 4 नंबरचा अक्षर आहे P आणि त्याच्या पाठीमागे आहे 9, म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे CP आणि 9 अशा प्रकारचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे। पर्यायामध्ये CPN झालं होतं पण तिथं CP9 असं आपल्याला करेक्ट उत्तर असायला पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। अतिशय सोपा प्रश्न असतो, फक्त क्रमावर आधारित असतो। योग्य मेथड माहिती असेल तर या अतिशय कमी वेळेत हा प्रश्नाचं उत्तर देता येतं। पुढील प्रश्न आहे पहा, राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत वरून 16व्या स्थानावर व खालून 15व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण किती मुले आहेत। खूप सोपा प्रश्न आहे, तरी पण आपण व्यवस्थित सोडूया। राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत वरून कितव्या नंबरचा आहे, वरून त्याचा 16वा नंबर आहे, वरून त्याचा 16वा नंबर आहे, कुणाचा रामचा वरून 16वा नंबर आहे, तर खालून 15वा नंबर आहे, रामचाच खालून कितवा नंबर आहे 15वा नंबर आहे। तर एकूण लाईनमध्ये किती मुले आहेत, तर आपण पहा हा राम आहे, हा वरतून 16वा आणि खालून 15वा नंबर आहे त्याचा, तर किती मुले आहेत, तर वरतून 16वा नंबर आहे म्हणजे याच्या अगोदर किती आहेत वरती 15 आणि खालून 15वा नंबर आहे म्हणजे इकडे किती आहेत 14, म्हणजे 14 आणि 15 म्हणजे हे आपण वरचे 15 हे खालचे 14 आणि हा राम हा 1, म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे आपल्याला 30, म्हणजे वर्गात एकूण 30 मुले आहेत, म्हणून उत्तर यायला पाहिजे 30। या ठिकाणी 16 आणि 15 हा राम एकच आहे म्हणून त्याला एकदाच काउंट करायचं आहे। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे पहा, दिशा या टॉपिकवर आधारित प्रश्न आहे। राहुल दक्षिण दिशेने चालणे सुरू करतो आणि 7 मीटर अंतर चालतो। आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडण्यासाठी आपण काय करायचं असतं, वाचण्याबरोबर लगेच आकृती काढायला सुरू करायची, म्हणजे आपल्याला पटकन उत्तर सांगता येईल। चला आपण सुरू करूया। राहुल दक्षिण दिशेने चालणे सुरू करतो, कोणत्या दिशेने चालणे सुरू करायचं, त्याला दक्षिण, आणि 7 मीटर जातो, 7 मीटर गेलेला आहे, 7 मीटर आपल्याला अंदाजेच काढायचा आहे, 7 मीटर दक्षिणेकडे, बरोबर दिशा आहे दक्षिण, 7 मीटर चालतो। आता तो डावीकडे वळतो आणि 6 मीटर चालतो, आपण तोंड दक्षिणेकडे करूया, डाव या दिशेला येईल, डावीकडे वळाला आणि किती चालला आता 6 मीटर चालला, 7 पेक्षा थोडेसे 6 छोटेसे काढा, 6 मीटर चालतो। त्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो, आता परत डावीकडे म्हणजे आता वरती येईल आणि किती जातो 15 मीटर जातो जवळजवळ, हे 15 मीटर घेतले मी, आता तो आला या ठिकाणी 15 मीटर चालतो। ओके, इथं एक लेफ्ट हा एक लेफ्ट, ओके 15 मीटर गेलेला आहे आणि कोणत्या बिंदूवर पोहोचतो, P या बिंदूवर पोहोचतो। राहुल सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे, त्याचा सुरुवातीचा बिंदू आहे हा आणि आता हा या दिशेला आहे, तर ही दिशा कोणती, तर आपण दिशेमध्ये अभ्यासलेलं आहे, तर दिशांचं चक्र आद न प वा उ ई आणि पू, म्हणजे ही दिशा आहे ईशान्य, म्हणजे ईशान्येकडे आहे, मूळ ठिकाणावरून कोणत्या दिशेला आहे, ईशान्य दिशेला आहे। तर ईशान्य दिशेला या ठिकाणी काय केलेलं आहे की इंग्लिशचं मराठी केल्यामुळे त्यांनी इंग्लिशचं आपण ईशान्येला काय म्हणतो नॉर्थ ईस्ट, तर याचं आपण काय म्हणू उत्तर पूर्व असं त्याचं उत्तर येईल, म्हणजेच ईशान्य, म्हणून आपण याचं उत्तर करणार आहोत उत्तर पूर्व। जाऊया पुढील प्रश्नाकडे। चला आता हा प्रश्न सोडूया। फोटोमधील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणते, माझ्या सुनेच्या दिराचे हे वडील आहेत। स्त्रीची सून म्हणजे कोण, स्त्रीच्या मुलाची बायको,
म्हणजे त्या स्त्रीची कोण झाली? सून. ओके. माझ्या सुनेच्या दीराचे, सुनेचा दीर म्हणजे कोण? सुनेच्या मिस्टरांचा भाऊ, मिस्टरांचा भाऊ म्हणजेच त्या सुनेचा कोण लागला? दीर. माझ्या सुनेच्या दीराचे हे वडील, वडील म्हणजेच काय झाले पहा, हे सुनेच्या दीराचे वडील म्हणजे सुनेच्या मिस्टरांचे वडील म्हणजेच हिच्या मुलाचे वडील म्हणजेच या स्त्रीचे कोण लागले? हे पती. आणि त्यांची स्त्री कोण लागली? पत्नी. तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीसोबत नातं काय? स्त्रीशी काय नातं आहे? तर स्त्रीपासून नातं काउंट करायचं आहे तर हिचे कोण लागतात? हे पती, पती लागतात. ओके. म्हणून आपण यामध्ये पर्याय क्रमांक 1 असं उत्तर लिहिणार आहोत. पहिला पर्याय एकदम सोपं असतं, गुंतागुंतीचं जरा व्यवस्थित आपल्याला मांडायचं आहे, लगेच आपल्याला उत्तर येऊन जाईल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संख्या शोधा. तर 6, 12, 36, 144, 722, 43, 20 आणि 30,240 अशा संख्या आहेत. यामधली चुकीची संख्या शोधायची. मी हे वरचं परत खाली लिहिलेलं आहे आपल्याला सोडवण्यासाठी. तर आता 6चे 12 कसे आणता येईल बरं आपल्याला? तर 6ला जर 2 ने गुणलं, 6 गुणिले 2 तर आपल्याला उत्तर काय मिळेल? 12 म्हणजे गुणिले 2. आता 12चे 36 आणायचे तर मला गुणिले 3, 12 गुणिले 3, 12 त्रिक 36 हे उत्तर आलेलं आहे. आता याला अर्थात याला कितीने गुणावं लागेल? 36ला गुणिले 4, 4 ने लगेच आपल्याला 5, 4 + 24 हातचे गेले 2, 4 त्रिक 12 2 14 म्हणजे आलं 144 गुणिले 4 144 आलं. आता अर्थात कितीने गुणायचं आहे? गुणिले 5, 5 चोक 20, 5 चोक 20 हातचे गेले 2, 5 चोक 20 आणि 2 22 हातचे गेले 2, 5 1 5 आणि 7 म्हणजे इथं 720 अशी पुढे संख्या यायला पाहिजे होती. या ठिकाणी 722 दिली म्हणून हे चुकीचं आहे. आता हे आपण गुणिले 6 आणि पुढची संख्या येते का ते पाहूया. 6 0 0 हे बरोबर झालं. 6 दुने 12 हे पण बरोबर, हातचा गेला 1. 6 7 42 आणि 1 43 म्हणजे पुढची संख्या परत व्यवस्थित येते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी चूक आहे पर्याय 722 मध्ये. म्हणून आपण कोणता पर्याय? पर्याय क्रमांक सी हे चुकीचे पद आहे. ओके. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर. जाऊया पुढे. पुढील प्रश्न आहे आपल्या समोर. सूचना. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अशा प्रकारचा एक प्रश्न अभियोग्यतेला विचारला गेला होता ज्याची कल्पना अगोदरच्या मुलांना नव्हती. म्हणजे प्रत्येक परीक्षेला एक स्टोरी, एक छोटीशी गोष्ट विचारली गेली आणि त्या गोष्टीवर 1 नाही 2 नाही 5 प्रश्न विचारले गेले. 5 प्रश्नांसाठी एक गोष्ट आणि ते प्रश्न वेगवेगळ्या टप्प्याने विचारले गेले. म्हणजे 20 नंबरला प्रश्न असेल तर 40 नंबरला दुसरा, म्हणजे एकाच गोष्टीवरती 5 प्रश्न विचारले परंतु वेगवेगळ्या क्रमाने विचारले. तर तसाच हा प्रश्न प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मध्ये आलेला. तर ही एक छोटी गोष्ट आहे. उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता, तो जाळ्यात अडकला होता. सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व झाला होता, तो जाळ्यातून सुटू शकला नाही. त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले. ही एक उंदीर आणि सिंह याची गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्हाला इथे कामाला येईल. तर काय गोष्ट आहे? तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असावी. उंदीर आणि सिंह यांची एक गोष्ट आहे. गोष्ट अशी होती पहा, एकदा सिंह जंगलामध्ये झोपला होता. उंदीर त्याच्या अंगावर खेळायला लागला. सिंहाची झोपमोड झाली. मग सिंहाने उंदराला पकडले आणि त्याला सांगितलं मी आता तुला खाणार. तेव्हा उंदीर म्हणतो की मला सोडून द्या, मी तुमच्या कामाला येईल. तेव्हा सिंहाला वाटलं की हा उंदीर इतका छोटा आहे, माझ्या कामाला येऊ शकत नाही, तरी त्याने उंदराला सोडून दिले. काही काळाने हा सिंह जाळ्यात अडकला. शिकाऱ्याने त्याला जाळ्यात पकडलं आणि त्याने सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला सुटता आलं नाही. आणि अशा वेळेस उंदीर त्याच्या मदतीला आला. त्याने जाळे कुरतडले आणि त्याची सुटका केली. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला 5 मार्कासाठी विचारली होती. मग आता हे जे वाक्य आहेत हे योग्य अरेंज करायचे आहेत आणि मग क्रमाने कोणतं वाक्य ते विचारलेलं आहे. तर कसं होईल मग? यामध्ये ह्या 5 वाक्याला अरेंज केल्यावर पहिलं वाक्य काय येईल? सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व झाला होता. त्यानंतर दुसरं वाक्य काय म्हणता येईल आपल्याला? त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले. त्यानंतर तिसरं वाक्य काय म्हणता येईल? तो जाळ्यात अडकला होता.
त्यानंतर पुढचं सिक्वेन्सने वाक्य येईल, तो जाळ्यातून सुटू शकला नाही. आणि शेवटचं वाक्य येईल, उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता. तर या पद्धतीने त्या PQRSची अरेंजमेंट केली आहे, PQRSTची अरेंजमेंट या पद्धतीने केली आहे. आणि आता प्रश्न काय विचारला बघा, पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते विधान तिसरे येईल. तर तिसरे कोणते विधान येईल, तर Q क्रमांकाचं विधान हे तिसरे येईल, असं आपलं उत्तर येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक A Q हे याचं उत्तर. बघा इतकी छोटी गोष्ट 5 मार्काला विचारली होती. ते 5ही प्रश्न मी एकत्र करून देतो तुम्हाला. हे प्रश्न परीक्षेत वेगवेगळ्या क्रमाला होते. जाऊया पुढे. पहा परत हा प्रश्न, सेम प्रश्न परत आला. तोच प्रश्न आहे, ती स्टोरी आहे, तेच आपले अरेंजमेंट आहे. पण विचारलं काय, पुनर्रचना केल्यानंतर कोणते वाक्य 5वे असेल, हा एक प्रश्न विचारला. तर 5वं कोणतं वाक्य असेल, P क्रमांकाचं वाक्य राहील 5वे. हा दुसरा प्रश्न विचारला होता, P क्रमांकाचं वाक्य 5वे राहील. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न असा विचारला होता सेम स्टोरीवरती. तर पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथे असेल, चौथ्या क्रमांकाचं वाक्य कोणतं असेल, तर चौथ्या क्रमांकाला S हे वाक्य येईल. तर S हे त्याचं उत्तर देता येईल. त्याचप्रमाणे परतही असा प्रश्न विचारला की काय विचारला, हे पहा, पुनर्रचना केल्यानंतर कोणते वाक्य पहिले येईल, पहिले वाक्य कोणत्या क्रमांकाचं येईल, R क्रमांकाचं वाक्य पहिलं येईल. ओके, सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व झाला होता. आणि याच्यावरतीच आणखी एक प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न विचारला होता, पुनर्रचना केल्यानंतर कुठले वाक्य कोणत्या क्रमांकाचं येईल, दुसरे येईल. तर दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य येईल T हे वाक्य दुसऱ्या क्रमाने येईल. तर या पद्धतीने हे पहा, बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं की काय विचारलं जाईल. तर या पद्धतीने एका स्टोरीवरती 5 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेला विचारले होते. याची बऱ्याच जणांना माहिती नसते, त्यामुळं इतक्या सोप्या गोष्टीतून मार्क जाऊ शकतात. तर जाऊया पुढे. चला आता हा प्रश्न सोडूया. हा देखील आपण सांगितल्याप्रमाणे वर्णमालिकेवर आधारित प्रश्न आहे. तर याचे आपण गट करूया किंवा तसं देखील याला सोडवता येईल. 1 2 3 4 5 5चा गट करू शकतो आपण. 3 आणि 2 5 असा पण गट करू शकतो. तर CDEFG HIJKL हा I आहे, HIJKL. त्यानंतर MNOPQ असं उत्तरात यायला पाहिजे होतं, पण MNOPQ नाही. पण याच्यातून एक लक्षात घेऊ शकतो आपण, CDEFG म्हणजे हा कसा आहे, चढता क्रम सरळ अक्षरे आहेत. HIJKL हे देखील सरळ आहे. MNOPQ म्हणजे सरळ ABCD पुढे लिहिलेले आहे 5-5च्या गटाने. आता आपण पर्यायाकडे जाऊया. RSTUV हे बरोबर आहे, म्हणजे सरळ गट आहेत. ABX मध्येच आला हे काही घेता येणार नाही. ABX मध्येच आला घेता येणार नाही. ABZY घेता येणार नाही. म्हणजे थोडक्यात आपण याला अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात घेऊया. ABCD क्रमाने 5-5 अक्षरांचा गट लिहिलेला आहे. म्हणून आपण या पर्यायांपैकी कोणता निवडू शकतो, RSTUV. यामध्ये देखील सरळ क्रमाने आहेत, कुठेही अक्षर गहाळ केलेलं नाही. म्हणून आपण या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला उत्तर घेता येईल. ओके, या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अंदाज घेऊन उत्तरे शोधायची असतात. हे सरावाने सहज शक्य होतं. हे सर्व टाईपचे उदाहरणं, याच्या शॉर्ट ट्रिक्स सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधान A आणि कारण R साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान काय म्हणतंय, भारतीय लष्करामध्ये नौसेनाधिपती सर्वोच्च संभव स्थान आहे. आणि कारण काय म्हणतंय, भारतीय नौदलाचे मुख्य अधिकारी यांना सामान्य म्हणून ओळखले जाते. तर हा प्रश्न थोडासा एररमुळे बऱ्याच लोकांना लक्षात आला नाही. तर इथं सामान्य या शब्दाचा अर्थ घ्यायचा होता. त्यांना इंग्लिश व्हर्जन व्यवस्थित वाचलं तर लक्षात येईल. जनरल म्हणजेच काय, भारतीय नौदलाचे मुख्य अधिकारी यांना जनरल म्हणून ओळखले जाते, हे बरोबर आहे. जर मराठीतून वाचलं असतं तर इथं बऱ्याच वेळा चूक होण्याची शक्यता होती. जेव्हा जेव्हा पेपरमध्ये तुम्हाला असा प्रॉब्लेम येईल, तुम्ही इंग्लिशमधला प्रश्न कन्सिडर करायचा असतो, तशी सूचना असते. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी जर कळत गेल्या तर तुमच्या होणाऱ्या मोठ्या चुका टळल्या जातात. हे दोन्ही विधान बरोबर आहेत, परंतु हे R हे काही याचं कारण वाटत नाही. म्हणून आपण कोणता पर्याय लिहिणार, दोन्ही A आणि B खरे आहे, परंतु RA चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 घेणार आहे.
आणि जर तुम्हाला हे सामान्य म्हणजे जनरल हे जर वाचनात आलं नाही, तुम्ही दुसऱ्या विधानाला खोटं म्हणणार, तर त्यामुळे तुमचा मार्क्स जाऊ शकतो. ओके, जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत. हे विधान एक तर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. त्यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी योग्य उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. तर विधान असे आहेत. परिसरात मलेरियाच्या घटना वाढत आहेत. परिसरात मलेरियाच्या घटना वाढत आहेत. परिसरात अस्वच्छ पाण्याची समस्या वाढत आहे. तर विधान 1 कारण आहे आणि विधान 2 परिणाम आहे. तर मलेरियाच्या घटना वाढतात हा परिणाम असायला पाहिजे आणि अस्वच्छ पाणी हे कारण असायला पाहिजे. म्हणजे पहिल्या चुकीचं घेऊया. विधान 2 कारण आहे बरोबर आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे हे बरोबर आहे. तर विधान 2 कारण म्हणजेच काय, अस्वच्छ पाण्याची समस्या वाढत आहे आणि म्हणून मलेरियाच्या घटना वाढत आहे. म्हणून विधान 2 हे कारण आहे आणि 1 त्याचा परिणाम आहे. असे आपल्याला प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे निष्कर्ष त्या खाली अंकित केलेले आहेत. त्या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. ओके, विधान काय, जगजीत असे समजतो की अणुऊर्जा केंद्रे पर्यावरणासाठी धोकादायक आहेत. जगजीत त्याच्या जिल्ह्यात अणुऊर्जा केंद्र स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो आहे. हे विधान आहे. आपल्याला हे विधान सत्य मानायचं असतं आणि यावरूनच निष्कर्ष काढायचा असतो. स्वतः आपण आपलं नॉलेज वापरून निष्कर्ष काढायचा नाही. ओके, तर भारताच्या विकासाच्या कार्यात अडथळा आणत असल्याने जगजीत देशद्रोही म्हणता येईल का त्याला? तो अणुऊर्जा केंद्राला विरोध करतोय म्हणून, विकासात विरोध करतोय म्हणून त्याला देशद्रोही म्हणता येत नाही. देशाच्या विरुद्ध त्यांनी काही काम केलेलं नाही. भारतीय सरकारला विरोध करत असल्याने जगदीश देशद्रोही आहे. सरकारला विरोध करतोय म्हणून त्याला देशद्रोही म्हणायचं आहे. तर असं दोन्ही निष्कर्ष काढणे चुकीचं आहे या विधानावर. ओके, आणि म्हणून आपण काय म्हणणार, निष्कर्ष कोणताही निष्कर्ष अनुसरून नाही हे याचं उत्तर द्यायला पाहिजे. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे पहा. अंकमालिकेवर आधारित हा प्रश्न आहे. हा देखील अतिशय सोपा प्रश्न असतो. पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. चला हा प्रश्न सोडूया. मी या ठिकाणी परत लिहितो हे सगळे अंक. 2, 6, 12, 20, डॅश, 42, 56, 72 आणि 90 यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी येणारा अंक शोधायचा आहे. तर 2 आणि 6 मधला फरक काढा. तर हा फरक आला 4. 6 आणि 12 मध्ये 6, 12 आणि 20 मध्ये 8. आता या ठिकाणी आपल्याला अर्थात फरक किती येईल, 4, 6, 8, मग 10 फरक यायला पाहिजे म्हणजे 30 संख्या येईल. पुढे किती फरक यायला पाहिजे, 12 म्हणजे 30 आणि 12 42 म्हणजे पुढची अंकमालिका कंटिन्यू होते. म्हणून या ठिकाणी 30 हा अंक हे उत्तर यायला पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न विचारला होता. फक्त त्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अभ्यासलं तर 100% तुमचं उत्तर बरोबर येईल. यासाठी ज्या काही मेथड आहेत त्या आपण आपल्या रेग्युलर क्लासमध्ये घेत असतो आणि त्यामुळे अशा चुका होत नाहीत. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नासाठी सूचना. खालील मालिका पूर्ण करा. EAOI. आता या ठिकाणी पहा, ई आणि AOI हे क्रम मागे पुढे आहेत. ओके, हे जर आपण त्यातले अंतर काढत बसलो तर उत्तर येणार नाही. पहिल्याबरोबर आपल्या असं लक्षात आले पाहिजे हे काय आहेत, तर हे आहेत स्वर. इंग्लिशमधले स्वर कोणते आहेत, A, E, I, O आणि U हे 5 स्वर आहेत. यामध्ये A, E, I, O हे 4 स्वर झाले. म्हणजे फक्त U हे जर घेतलं तर ही स्वरांची मालिका होईल. हे जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये पहिल्या लक्षात आलं तर हा मार्क्स 1-2 सेकंदात तुम्ही हा मार्क्स घेऊ शकता. आणि जर त्याचा फरक काढत बसले तर काही केल्याने त्यातला सिक्वेन्स लागणार नाही. ओके, जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रत्येक
प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली ABCD अशी 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचविते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित आहेत. तर प्रमुख विधान काय? जर मी पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहणार. जर पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहणार या विधानाशी निगडित आणि पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य सुचवलं पाहिजे. तर आता याला काय करायचं असतं? याला डायरेक्ट पर्यायाकडून जाऊया आपण. AB म्हणजे एक मी पौष्टिक खाल्ले मी स्वस्थ राहिलो. मी पौष्टिक खाल्ले तर मी काय होणार आहे? स्वस्थ राहणार आहे. म्हणजे हे पर्याय आपला व्यवस्थित चाललेला आहे. मी पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहिलो. म्हणून याचं उत्तर घेणार आपण पर्याय क्रमांक 1. दुसरे पण चेक करू शकता B आणि D. B काय म्हणतो? मी स्वस्थ राहिलो आणि मी निरोगी राहू शकलो नाही. म्हणजे स्वस्थ राहिलो निरोगी राहू शकलो नाही हे काही योग्य नाही. तिसरा पर्याय D आणि A. मी निरोगी राहू शकलो नाही मी पौष्टिक खाल्ले. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एकच विधान असं येईल की जे दुसऱ्याला सुचवेल. तर त्या पद्धतीने उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 1. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पण सेम आहे. प्रश्न सेम आहे. तो एकतर साक्षर आहे किंवा निरक्षर आहे. यामध्ये बघूया एकतर साक्षर आहे किंवा निरक्षर आहे. तो साक्षर आहे, तो साक्षर नाही, तो निरक्षर आहे, तो निरक्षर नाही. तर आपल्याला ऑप्शनमधून जायचं आहे A आणि C. म्हणजे काय? तो साक्षर आहे, तो निरक्षर आहे. असं चालणार नाही. दोन्हीपैकी एक असेल म्हणून आपल्याला हा पर्याय नको आहे. D आणि A. तो निरक्षर नाही, तो साक्षर आहे. तो निरक्षर नाही, तो साक्षर आहे. तो एकतर साक्षर असेल किंवा निरक्षर असेल. म्हणजे तो निरक्षर नाही म्हणजे साक्षर आहे. तर आपण पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे वेन आकृतीवर आधारित 2 विधाने आहेत, त्याच्यासमोर 4 निष्कर्ष आहेत आणि परत 4 पर्याय आहेत. ओके, तर आपल्याला विधानावरून आपल्याला निष्कर्ष चेक करायचे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपण विधानानुसार पहिल्यांदा आकृतीत रूपांतर करूया. चला आपण उदाहरण सोडूया. पहिल्या विधानानुसार काही मांजरे कुत्री आहेत. तर याला आकृतीत रूपांतर करा. काही मांजरे कुत्री आहेत. काही मांजरे कुत्री आहेत. हे पहा दोघी काही म्हणलं की काही भाग आपण समान घेणार आहोत. त्यानंतर दुसरं वाक्य काही कुत्री दगडे आहेत. म्हणजे काही कुत्री दगडे आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण आकृती तयार केली. काही मांजरे कुत्री आहेत, काही कुत्री दगडे आहेत. या पद्धतीने आपण आकृती डेव्हलप होईल. आता आपल्याला मांजरे आणि कुत्री याचा संबंध सांगितला, कुत्री आणि दगडे यांचा संबंध सांगितला. पण मांजरे आणि दगडे याचा संबंधाविषयी दोन्ही विधानामध्ये काहीही बोललेलं नाही. म्हणून याचा संबंध इथे दाखवल्याप्रमाणे कदाचित नसेल, परंतु कदाचित संबंध असेलही. म्हणून अजून एक आकृती काढायला पाहिजे. काही मांजरे कुत्री आहेत. काही मांजरे कुत्री आहेत. काही मांजरे कुत्री आहेत. आणि पुढचं विधान आहे काही कुत्री दगडे आहेत. तर काही कुत्री दगडे आहेत. अशा 2 आकृत्या होतील. हे पहा काही मांजरे कुत्री, काही कुत्री दगडे आणि काही दगडांचा मांजराशी संबंध दाखवलेला आहे. या दोन्ही शक्यतासाठी 2 आकृत्या आपल्याला काढायला लागतील आणि मग आपण याच्यानुसार निष्कर्ष चेक करूया. आपल्याकडे 4 निष्कर्ष आहेत. 1, 2, 3 आणि 4. यांच्यापैकी कोणतं बरोबर आहे ते पाहूया. ही आकृती क्रमांक 1 म्हणूया, आकृती क्रमांक 2 म्हणूया. चला, एकही मांजर दगड नाही. एकही मांजर दगड नाही आकृती क्रमांक 1 नुसार बरोबर आहे. आता आकृती क्रमांक 2 नुसार मांजर आणि दगड याचा संबंध आहे म्हणून एकही मांजर दगड नाही हे चुकीचं आहे. पहिल्या आकृतीनुसार बरोबर, दुसऱ्या आकृतीनुसार चुकीचे. दुसरं सर्व कुत्री दगडे आहेत. सर्व कुत्री, सर्व नाही आहेत, काहीच आहे फक्त, म्हणून या ठिकाणी चुकीचं आहे. आणि इथं पण सर्व कुत्री दगडे आहेत हे चुकीचं आहे कारण काही फक्त कुत्री दगडे आहेत. तिसरं काही दगड मांजरे आहेत. काही दगड मांजरे आहेत. काही दगड मांजरे आहेत. तर पहिल्या आकृतीनुसार चुकीचं आहे. काही दगड मांजरे आहेत दुसऱ्या आकृतीनुसार बरोबर आहे. त्यानंतर एकही कुत्रा मांजर नाही. एकही कुत्रा मांजर नाही हे पहिल्या आकृतीनुसार चुकीचं आहे कारण इथं कुत्रा आणि मांजर आहे. आणि एकही कुत्रा मांजर नाही हे दुसऱ्या आकृतीनुसार देखील चुकीचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फायनल निष्कर्ष करायचा आहे. पहा हा खूप रिस्की प्रश्न असतो. ज्या लोकांनी फक्त एक आकृती काढली त्याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर येणार आहे. म्हणजे त्याला पहिला निष्कर्ष बरोबर येणार आहे. ज्यांनी दुसरीच आकृती काढली त्याचा तिसरा निष्कर्ष बरोबर येणार आहे. आणि ज्यांनी दोन्ही आकृत्या काढल्या त्याचं काय होईल बघा. तर बरोबर चूक, तर याला फायनल करायचं चूक, चूक चूक चूक
चूक बरोबर चूक आणि चूक चूक चूक, म्हणजे आपण काय म्हणूया, कोणताही निष्कर्ष निघत नाही. असा आपल्याला पर्याय एकही निष्कर्ष निघणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला थोडासा वेळ लागला, मी तुम्हाला सावकाश सांगितलं आहे. पहिल्या उदाहरणाला वेळ लागत असतो. असे जर आपण 8-10 उदाहरणांचा व्यवस्थित सराव घेतला तर अतिशय कमी वेळेमध्ये तुम्हाला याचं उत्तर देता येतं आणि 100% मार्क्स मिळवता येतोच. ओके, जाऊया पुढे. हा खूप सोपा प्रश्न आहे आणि सर्वांना याचा मार्क 100% मिळतो. जर कुत्र्याला मांजर म्हटले तर याच्यासाठी मी मुद्दाम समजून सांगण्यासाठी लिहित आहे, तशी गरज नाही. जर कुत्र्याला काय म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले, मांजराला काय म्हटलं, उंदीर म्हटले, उंदराला वाघ म्हटले, उंदराला वाघ म्हटले, त्यानंतर वाघाला सिंह म्हटले, वाघाला सिंह म्हटले. ही लिहिण्याची गरज नाही आहे, परंतु मी पहिल्या उदाहरणामुळे लिहितोय. सिंहाला कोल्हा म्हटले, कोल्हा म्हटले सिंहाला. त्यानंतर कोल्ह्याला अस्वल म्हटले, कोल्ह्याला अस्वल म्हटले आणि अस्वलाला कांगारू म्हटले, अस्वलाला काय म्हटले, कांगारू म्हटले. तर जंगलाचा राजा कोण, अशा प्रकारचा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि हे खूप, एक प्रश्न आला की परत त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर जंगलाचा खरा राजा कोण असतो, तर जंगलचा राजा असतो सिंह. पण सिंहाला यामध्ये काय म्हटलेलं आहे, सिंह हा राजा आहे, पण त्याला म्हटलंय काय, कोल्हा, म्हणून आपण काय उत्तर द्यायचं, कोल्हा. सर्वांना याचं उत्तर येत असतं, परंतु हा 1 मार्क तुम्हाला विचारला जातोच. जाऊया पुढे प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न परत वेन आकृतीवर आधारित आहे, सोडूया. तर प्रश्न असा आहे, सर्व शहाणे पुरुष असतात, सर्व शहाणे पुरुष असतात, शहाणे पुरुष असतात, सर्व शहाणे पुरुष असतात. त्यानंतर काही शहाणे वेडे असतात, काही शहाणे, शहाणे म्हणजे आतले, यातले काही वेडे असतात. तर वेडे नावाचा गट काढला मी, तर काही शहाणे वेडे असतात, आतल्याशी डायरेक्ट संबंध आहे. चला आता निष्कर्ष चेक करूया. काही पुरुष वेडे असतात, काही पुरुष वेडे असतात. पुरुष आणि वेडेमध्ये हा कॉमन भाग आहे म्हणून बरोबर आहे. कोणतेही पुरुष वेडे नसतात, कोणतेही पुरुष वेडे नसतात, इथं तर आहेत म्हणून दुसरं चूक धरूया. सर्व पुरुष वेडे असतात, सर्व नाही आहे, सर्व पुरुष वेडे नाही, पुरुष बाहेरचा गट आहे, तर हे पण चुकीचं आहे. वरीलपैकी कोणतेही नाही, हे चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं करेक्ट उत्तर येईल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न आहे 40 विद्यार्थ्यांच्या रांगेत, म्हणजेच रांगांवरती आधारित हा प्रश्न आहे. तर सोडूया. विद्यार्थी किती आहेत, तर 40 विद्यार्थ्यांची रांग आहे. 40 विद्यार्थ्यांच्या रांगेत आर उजवीकडून 5व्या क्रमांकावर आहे. तर आपण उजवीकडून जर 5वा क्रमांक घेतला, उजवीकडून 5व्या क्रमांकावर आर आहे, उजवीकडून 5व्या क्रमांकावर आर आहे. आर आणि डी यांच्यामध्ये 10 विद्यार्थी आहेत. हा डी आहे आणि हा आर आहे, यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये किती विद्यार्थी आहेत, 10 विद्यार्थी आहेत. मग डीचा क्रमांक किती येईल, इथपर्यंत 5 आणि हे 10 15 आणि डीचा नंबर आला मग क्रमांक 16, डीचा नंबर आला 16. तर आपल्याला काय म्हणलंय की तर रांगेत डावीकडून डी कितव्या स्थानावर आहे. तर आता डीचा उजवीकडून क्रमांक मिळाला आपल्याला 16, तर म्हणतात डावीकडून डी किती नंबरला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर आता एकूण विद्यार्थी किती म्हटले आपण, 40. तर 40 मधून हे 16 गेले, तर आपण काय करूया, 40 वजा 16, तर किती उत्तर येईल आपल्याला, 24. म्हणजे 24 विद्यार्थी कुठे आहेत, या बाजूला 24 विद्यार्थी आहेत. आणि इकडून जर क्रमांक सांगायचा असेल तर हे 24 आणि डीचा क्रमांक किती येईल, 25वा. म्हणजे डीचा क्रमांक डाव्या बाजूने येणार 25. म्हणून या पर्यायापैकी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय म्हणूया आपण, 25व्या क्रमांकावर येईल डी डाव्या बाजूने. खूप सोपा प्रश्न असतो, त्याची व्यवस्थित अरेंजमेंट करून सहज उत्तर काढता येते. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे अंकमालिकेवर आधारित. खूप सोपा प्रश्न आहे. हे पहा, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. आता 9 आणि 3, आता 3चा वर्ग पण 9 आहे, बरोबर, 3 त्रिक 9 आणि 3च्या 3 पट पण 9 आहे. पण आपल्याला पर्यायामधून जावं लागेल. 15ला काय करता येईल, 15 तर कशाचा वर्ग नाही आहे, मग आपण 3 पट, जसं 3 गुणिले 3 बरोबर येतं 9, तसं किती गुणिले 3 बरोबर 15, तर 5 गुणिले 3 बरोबर उत्तर येईल 15. म्हणून आपण पर्याय क्रमांक बी हे उत्तर याचं घेऊया. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे सिटिंग अरेंजमेंटवर आधारित.
आणि या एकाच प्रकारच्या माहितीवर 5 प्रश्न विचारले गेले होते प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. याला जरी थोडा वेळ गेला तर त्याला 5 मार्क तुम्हाला लगेच मिळणार आहे. एकदा सिटिंग अरेंजमेंट केली तर 5 मार्क तुमचे पक्के झाले म्हणून समजा. तर यामध्ये काय सांगितलंय ते बघूया, सूचना ऐकूया जरा. तर ABCDEF G आणि H हे 8 मित्र वर्तुळामध्ये केंद्राकडे बघत बसलेले आहेत. ACDG आणि FB एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. A देखील H च्या बाजूला बसलेला आहे. B हा H च्या उजवीकडून दुसरा आहे. E हा C च्या उजवीकडून तिसरा आहे. आणि मग प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता चला आपण काय करूया, ही सिटिंग अरेंजमेंट करूया. तर अरेंजमेंटसाठी मी एक सर्कल घेतो. सपोज ही आपलं एक गोल सर्कल आहे. या बाजूला आपल्याला किती लोक बसवायचे आहेत? 8 लोक बसवायचे आहेत. तर मी 8 खुणा करतो या ठिकाणी. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जण बसवायचे आहेत यामध्ये. तर यामध्ये 8 आपण कशा पद्धतीने बसूया, तर ACDG HE आणि FB यांना एकमेकाच्या शेजारी घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा AC शेजारी आहे आणि A देखील H च्या शेजारी आहे. म्हणजे आपल्याला A च्या दोन्ही बाजूचे पण मिळतात. म्हणजे A च्या एका बाजूला C आणि एका बाजूला H. सपोज मी या ठिकाणी A घेतला, तुम्ही कुठेही घेऊ शकता. मी या ठिकाणी A घेतला तर एका बाजूला येणार आहे C आणि एका बाजूला येणार आहे H. पण कोणत्या बाजूला हे अजून फिक्स नाही. म्हणून आपण पुढचं वाक्य वाचूया. B हा H च्या उजवीकडून दुसरा आहे. जर मी H या बाजूला घेतला तर उजवीकडे 1 आणि 2 इथे B येईल. परंतु आपल्याला काय म्हणायचं, A च्या एका बाजूला C आहे. मग मी जर या ठिकाणी H घेतला आणि या ठिकाणी C घेतला तर काय होतं बघा, दोन्ही A च्या बाजूला आले आणि B हा H च्या उजवीकडून दुसरा. मग आता H या सगळ्यांचे तोंड कुठे आहेत? आतमध्ये. H च्या उजवीकडून 1 नंबर आणि 2 नंबर इथं घेता येईल मला B. म्हणजे आता माझे बरोबर इथपर्यंत तिघांची अरेंजमेंट, चौघांची अरेंजमेंट झालेली आहे. पुढे जाऊया. E हा C च्या उजवीकडून तिसरा आहे. C च्या उजवीकडून तिसरा E. C च्या उजवीकडून 1 2 3 या ठिकाणी E बसलेला आहे. C च्या उजवीकडून तिसरा E आहे. त्यानंतर B च्या शेजारी कोण आहे? F आहे. FB. आता B च्या इकडे शेजारी मग आपल्याला इथे F घ्यावं लागेल. आता बघा AC शेजारी आहेत. AC शेजारी आहेत. त्यानंतर HE शेजारी आहेत. HE शेजारी आहेत. FB शेजारी आहेत. हे पण तिघ शेजारी आहेत. आता फक्त 2च जागा उरलेल्या आहेत आपल्या आणि त्या 2 जागेत मग कोण राहिले? D आणि G. D आणि G या 2 जागांवर बसलेले आहेत. परंतु याविषयी माहिती संपलेली आहे आपल्याकडे. मग या ठिकाणी D असू शकतो किंवा या ठिकाणी D असू शकतो आणि G या ठिकाणी असू शकतो किंवा G या ठिकाणी असू शकतो. म्हणजे ह्या 2 जागेवर ते आहेत हे फिक्स आहे. परंतु ह्या दोन्हीपैकी कोण एक्झॅक्ट आहे तिथे हे आपल्याला सांगता येत नाही. चला आपण आता प्रश्नांची उत्तरे देऊया. ही अशीच आपल्याला अरेंजमेंट आहे. प्रश्न काय विचारलाय पहा, खालील जोड्यामध्ये कोण एकमेकांच्या बाजूला बसू शकलेले असू शकत नाही. बरोबर. याला इंग्लिशमध्ये मे नॉट म्हणजे शक्यता असू शकत नाही असं बोललेलं आहे. AH आहे का एकमेकाच्या शेजारी? तर AH आहेत. म्हणजे हे तर बसलेले आहेत. DC आहेत का? DC. तर D आणि C मध्ये कन्फ्युजन आहे. EB आहे का? तर E आणि B तर बसलेले आहेत. आणि मग आता D आणि C मध्ये बघा, C च्या शेजारी D येईल किंवा G येईल. म्हणून हे DC मध्ये कन्फ्युजन आहे. म्हणून हे मे नॉट मध्ये आपण DC घेणार आहोत. म्हणजे DC हे एकमेकाच्या शेजारी बसलेले असू शकत नाही. असं हे प्रकारचा प्रश्न आहे आणि यावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. पाहूया यावरती अजूनही प्रश्न विचारलेत ते पहा कसे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जात आहोत. याच अरेंजमेंटवरती पुढचा प्रश्न आहे. E च्या संदर्भात C ची स्थिती काय असेल? E च्या संदर्भात E पासून सांगायचं आहे आपल्याला. E च्या संदर्भात C ची स्थिती काय असेल? E पासून C. तर आपल्याला 2 शक्यता. इकडली बाजू यांचे तोंड आतमध्ये आहे, इकडचा हात आहे आपला डावा. तर एक तर 1 2 3 म्हणजे डावीकडून तिसरा यायला पाहिजे. डावीकडे तिसरा यायला पाहिजे किंवा उजवीकडून सांगायचं म्हणलं तर 1 2 3 4 5 म्हणजे उजवीकडून 5वा असायला पाहिजे. यापैकी पर्यायात कोण आहे बघूया. डावीकडून तिसरा, उजवीकडून 5वा. इथं उजवीकडून 5वा हे बरोबर आहे. डावीकडून 4था चूक आहे, उजवीकडून 4था चूक आहे, उजवीकडून 4था. म्हणजेच काय, E च्या संदर्भात C ची स्थिती आहे उजवीकडून 5वा. याचं उत्तर घेऊया उजवीकडून 5वा. ओके.
जेव्हा याच्यावर आणखी प्रश्न विचारलेला आहे पुढचा, यावरती पुढचा प्रश्न विचारलेला आहे, एच्या डावीकडून दुसरा कोण आहे. आता ए या ठिकाणी आहे, याच्या डावा बाजू इकडे, एच्या डावीकडून दुसरा 1 आणि 2. तर या ठिकाणी 2 जणांची पॉसिबिलिटी आहे, डी किंवा जी. बरोबर. तर इथं डी एक पर्याय दिलाय, जी एक पर्याय दिलाय. असं आपल्याला सांगता येत नाही, डी असू शकतो किंवा जी, कारण प्रश्नामध्ये जेवढी माहिती दिली त्याच्या आधारे या ठिकाणी डी किंवा जी पैकी आहे, परंतु दोन्हीपैकी एक फिक्स केला जाऊ शकत नाही. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत, निर्धारित केले जाऊ शकत नाही. जाऊया पुढील प्रश्नाकडे. परत या अरेंजमेंटवर पुढचा प्रश्न आहे, सीच्या डावीकडून तिसरा कोण आहे. सीच्या डावीकडून म्हणजे सी सगळ्यांचे तोंड आत आहेत. सीच्या डावीकडून तिसरा 1 2 3 डावीकडून तिसरा कोण येणार आहे सीच्या, तर एफ येणार आहे. तर हे उत्तर घेता येईल आपल्याला, म्हणून सीच्या डावीकडून तिसरा आहे एफ. याच अरेंजमेंटवर पुढचा प्रश्न आहे, एच्या उजवीकडे दुसरा कोण आहे. ए याचं तोंड आतमध्ये आहे, उजवीकडे दुसरा 1 नंबरला एच आहे आणि 2 नंबरला आहे ई. तर एच्या उजवीकडून दुसरा आहे ई, म्हणून याचं उत्तर देता येईल ई. तर या प्रकारे एकाच अरेंजमेंटवरती 5 प्रश्न विचारले होते आणि हे प्रश्न वेगवेगळ्या क्रमाने विचारले होते. मी इथं तुम्हाला समजण्यासाठी सिक्वेन्सनी घेतलेले आहेत. परीक्षेमध्ये ते एक 15 नंबरला असेल तर दुसरा 30 नंबरला असा होता, म्हणून ही अरेंजमेंट व्यवस्थित करून ठेवायची. जर प्रश्न आला तर एका कच्च्या कागदावरती याला व्यवस्थित सोडून ठेवायचं, म्हणजे त्याच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहिता येईल. ओके, जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर सर्कमस्टन्स हा शब्द या पद्धतीने लिहिला जात असेल तर हॅपीनेस हा शब्द कसा कूटबद्ध केला जाईल. हा देखील अक्षरमालिकेवर आधारित प्रश्न आहे. खूप सारे प्रकार असतात, खूप सारे त्याला ट्रिक्स असतात. त्या सर्व आपण आपल्या रेग्युलर बॅचमध्ये घेत असतो. आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा बॅच चालू आहेत. खूप विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे. तुम्ही देखील त्याचा फायदा घेऊ शकता. या नंबरवरती, आमच्या नंबरवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिले आहेत त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता. या प्रश्नाला कसं सोडवायचं ते पाहूया. तर सर्कमस्टन्स CIRCUMSTANCE असा हा प्रश्न आहे. त्याला कसं लिहिलं पहा, CRUSACIMTNMTNE असं लिहिलेलं आहे. बरोबर. आता हे लगेच तुम्हाला लक्षात येणार नाही, तर मी पहा आपल्याला कसं लक्षात आणायचं आहे. तर याला मी वाटल्यास तुम्हाला सोपं वाटण्यासाठी याला क्रमांक देतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके, हे पहा याला आपण क्रमांक दिले. आता याचं अरेंजमेंट त्यांनी मागे पुढे केलेली आहे. सीचा नंबर पहिला किती होता 1, आरचा किती होता 3, यूचा किती होता 5, एसचा होता 7, एचा आहे 9 आणि त्यानंतर सीचा आहे 11. म्हणजे काय लक्षात आलं का, 1 3 5 7 9 11 असे लिहिले. नंतर आय 2 नंबर, 2 सी ए 4 नंबर, त्यानंतर आहे एम जो आहे 6 नंबर, त्यानंतर टी 8 नंबर, एन 10 नंबर आणि ई 12 नंबर. म्हणजे काय लक्षात आलं का तुम्हाला, अगोदर विषम संख्या लिहिली आणि विषम क्रमांचे नंतर समक्रमाचे. तर आपल्याला हॅपीनेसचं उत्तर सांगायचं आहे. तर एकदम सोपं आहे, HAPPINESS. तर हॅपीनेस शब्द HAPPINESS. तर याला आपण काय क्रमांक देऊया, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर याला आपण कसं लिहिणार, पहिल्यांदा 1 म्हणजे काय लिहिणार H, नंतर 3 नंबर P, नंतर 5 नंबर I, नंतर 7 नंबर E, नंतर 9 नंबर S, नंतर 2 A, 4 P, 6 N आणि 8 S. तर HPIESAPNS म्हणजे पर्याय क्रमांक 4 असं लिहिलं जाईल. खूप सोपं आहे. सम आणि विषम असे क्रम लिहिलेले आहेत. ही अरेंजमेंट आपल्याला पाहता क्षणी लक्षात यायला पाहिजे. ओके, मी मुद्दाम तुम्हाला समजून सांगण्यासाठी व्यवस्थित लिहिलेलं आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी वाढत आहे. तर यासाठी काय कृतीचा कोर्स सांगितला आहे. भारतीय जवानांकडे जम्मू काश्मीरचा कारभार सोपवा, राज्यात कर्फ्यू घोषित करा. तर आता यामधून आपलं मत ते इम्प्लिमेंट करून घेत असतात. तुम्ही कसा विचार करता.
तर याच्यात आपलं वैयक्तिक मत येऊ न देता सारासार विचार करून उत्तर लिहायचं असतं. तर जवानांकडे काश्मीरचा भार सोपवा हे पण योग्य नाही आणि राज्यात कर्फ्यू लागू करा हे पण योग्य नाही. म्हणून आपण याचं उत्तर लिहायचं 1 किंवा 2 दोन्हीपैकी काहीही अनुसरण करत नाहीत. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षर समूह निवडा. यामध्ये देखील आपल्याला क्रम समजून घ्यायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. आता पहा या ठिकाणी FHEG याच्यामध्ये जर ABCDच्या सिक्वेन्सनी क्रम घेतला तर EFG आणि H अशा प्रकारे क्रम आलेला आहे EFGH. तर या ठिकाणी पण काय होईल पहा, सेम क्रम आहे IJK आणि मग L या पद्धतीने क्रम आहे. इथं पण पहा OPQ आणि R अशा प्रकारचा क्रम आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, EFGH नंतर पहिलं अक्षर आहे I हे 3 नंबरला. ओके, तर त्यानंतर मग आपण OPQR R नंतरचं पहिलं अक्षर काय S आणि हे किती नंबरला यायला पाहिजे 3 नंबरला. तर S 3 नंबरला या ठिकाणी आहे फक्त. आणि बघा सिक्वेन्स STU आणि FE म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 5 अक्षरांनी पटकन आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर याचं उत्तर घेणार आहेत आपण पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर, राजीव हा अरुणचा भाऊ आहे, सोनिया ही सुनीलची बहीण आहे. म्हणजे आपल्याला परत या ठिकाणी नातेसंबंधावर आधारित हा प्रश्न आहे. राजीव हा अरुणचा भाऊ आहे. राजीव हा भाऊ आहे कुणाचा, अरुणचा भाऊ आहे. अरुणचा भाऊ आहे. राजीव हा अरुणचा भाऊ आहे. सोनिया ही सुनीलची बहीण आहे. आता लगेच आपल्याला इथं लगेच काढता येत नाही. पुढचं वाक्य वाचूया. अरुण हा सोनियाचा मुलगा आहे. सोनियाचा मुलगा आहे अरुण. सोनियाचा मुलगा अरुण. आणि वाक्य सोडलेलं, सोनिया ही कुणाची बहीण आहे, सोनिया ही सुनीलची बहीण आहे. सुनीलची बहीण आहे सोनिया. ठीक आहे. मग राजीवची सुनील सोबत नाते काय, राजीवचे सुनील सोबत नाते काय, सुनीलशी काय नाते आहे, सुनीलच्या बहिणीचा मुलाचा भाऊ म्हणजेच बहिणीचा मुलगा. म्हणजेच बहिणीचा मुलगा म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहेत, भाचा म्हणणार आहेत, भाचा. तर याच्यामध्ये असं झालं होतं की या ठिकाणी पुतण्या उत्तर देण्याचं कारण असं झालं की इंग्लिशमधून त्यांनी मराठी ट्रान्सफर केलं होतं. तर त्याला नेफ्यू असा शब्द आहे आणि त्यानुसार याचं उत्तर येईल भाचा. हे उत्तर घ्यायचं आहे भाचा. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे दिशांवर आधारित प्रश्न आहे. प्रियंका तिच्या घरापासून पश्चिम दिशेने चालत गेली. 25 मीटर चालत गेल्यावर ती उजवीकडे वळाली. तर आपण सुरुवात करूया. हे घर आहे प्रियंकाचं. इथून ती कोणत्या दिशेला गेली, पश्चिम दिशेने चालत गेली. किती, 25 मीटर चालत गेली. नंतर ती उजवीकडे वळाली. आता पश्चिमेला तोंड असल्यानंतर उजवीवर येईल. उजवीकडे वळाली आणि किती गेली, 10. उजवीकडे वळाली आणि 10 मीटर चालत गेली. म्हणजे इथपर्यंत 10 घेऊया. ती पुन्हा एकदा उजवीकडे वळली आणि 15. पुन्हा एकदा उजवीकडे वळली आणि साधारण 15 मीटर चालत गेली. 15 मीटर चालत गेली. ती आता तिच्या आरंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे, तर ती या दिशेला आहे. साधारण हे आरंभ बिंदू आहे. तर इथं जर आपण दिशेचं सर्कल इमॅजिन केलं तर या दिशेला आहे. तर ही दिशा कोणती, आपली वायव्य. ती आरंभ बिंदूपासून वायव्य दिशेला आहे. आणि जर यामध्ये इंग्लिशचं ट्रान्सलेशन असल्यामुळे याला काय म्हणणार आपण, नॉर्थ, आणि याला म्हणणार वेस्ट. म्हणजे नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर पश्चिम असं आपलं उत्तर येणार आहे. म्हणून वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दिशेचा प्रश्न असेल की लगेच तुम्ही आकृती काढायची, अतिशय कमी वेळेत उत्तर येईल. कसलाही प्रश्न आपण आरामात 30 सेकंदात सोडवू शकतो. फक्त पटापट वेळ न जाता एक वाक्य वाचल्याबरोबर आकृती काढायची आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नामधील गहाळ संख्या शोधा. गहाळ संख्या शोधा. एक संख्या गहाळ आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर यामध्ये ही आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे आणि या ठिकाणी रिकामी जागा आहे. या ठिकाणची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर यामध्ये बरेचसे क्लू असतात. प्रॅक्टिसने तुम्हाला खूप सोपं होऊन जाईल. या ठिकाणी 1 2 3 11 7 5 आणि 120 45 आणि डॅश. तर आपल्याला 1 आणि 11 वरून 120 कसे आणता येतील हे आपल्याला पाहायचं आहे. 1 आणि 11 मधून 120 आणायचं आहे. तर या ठिकाणी काय सिक्वेन्स लावलेला आहे पहा. 1 आणि 11 यांची बेरीज करूया आपण. 1 अधिक 11 किती आली बेरीज,
12 बेरीज आली, इथे 10 आहे. आता परत 1 आणि 11ची वजाबाकी करायची, म्हणजे 11 वजा 1 बरोबर किती आले 10, आणि 12 गुणिले 10 हे 120 आले. म्हणजे काय केलं, यांची एकदा बेरीज, यांची वजाबाकी आणि त्याचा गुणाकार. पुढे पाहूया 7 आणि 2, तर आपण काय म्हणूया 7 अधिक 2 बरोबर 9, आणि 7 वजा 2 बरोबर 5. 5 गुणिले 9 आपलं उत्तर आलं 45. हे 45 आलं लक्षात. आता आपल्याला सेम क्रिया करायची आहे. 5 अधिक 3, 5 आणि 3 होईल 8. 5 वजा 3 किती आले 2, म्हणजे 8 गुणिले 2, 8 गुणिले 2 किती आले 16. तर पर्यायामधलं 16 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला सरावाने खूप सगळ्या ट्रिक्स आहेत याच्या, ह्या एकदा तुम्हाला माहिती झाल्या की तुम्ही पटकन तुम्हाला यामध्ये काय वापरलेलं आहे हे लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण अभियोग्यतेला विचारलेल्या खूप साऱ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. आपले अभियोग्यतेसाठी मार्गदर्शनासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. यामध्ये आपण 12 ते 3 या वेळेमध्ये लाईव्ह लेक्चर घेत असतो, आणि हेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देखील उपलब्ध होतात. सुरुवातीपासूनचे सगळे लेक्चर आहेत. या क्लासेसची फी आपली ऑफलाईन बॅचेसची 6,000 रुपये आहे, आणि ऑनलाईनसाठी फक्त 5,000 रुपये फी आहे. यामध्ये आपण सगळे विषय पूर्ण कव्हर करणार आहेत. सगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक आहेत, आणि तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही यामधील नंबरवरती संपर्क करा, आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.